सापडत जाणाऱ्या रस्त्याची गोष्ट. हा एक प्रत्यक्ष घडलेला प्रसंग मनावर रूपक होऊन खोलवर रुतला आहे. मुक्काम इंफाळ. मणिपुरी विद्यार्थी संघटनेच्या सौजन्याने तो ठरलेल्यापेक्षा 3 दिवसांनी लांबलेला, कारण विद्यार्थी संघटनेने 3 दिवसांचा संपूर्ण बंद पुकारलेला. त्यांचा मुद्दा सोपा: बहिरागत हटाव आणि आमची स्थानिक आयडेंटिटी मान्य केली जावी. ती अस्मिता मैतेईपणाची. त्यासाठी आमचं कोड बिल वेगळं हवं, भाषा लिपी वेगळी हवी, त्यांना घटनात्मक मान्यता हवी, मणिपुरी नावामधलं देवी किंवा सिंग हे अभिधान गाळून टाकलं जावं, मणिपूरला विशेष अधिकारांसहित राखीव दर्जा हवा, वगैरे वगैरे. एकूण मिळून आमच्या मैतेई अस्मितेचा तुमच्या भारतीय अस्मितेशी संघर्ष आहे. हा संघर्ष फोकसमध्ये आणण्यासाठी 3 दिवसांचा ठार संपूर्ण बंद. इंफाळच्या नाड्या सर्व बाजूंनी आवळण्या एवढी ऑल मणिपूर स्टुडंट्स असोसिएशनची ताकद निश्चितच होती. तसं मणिपूर ठार संपूर्ण बंद. रस्त्यांवर फक्त स्मशान शांतता. तिचा मधनं अधनं भेद करणारे उभयान्वयी गनशॉट्स आणि घरंगळत जाणाऱ्या मशीनगनधारी डेडली चिलखती गाड्या. अस्मितांचा संघर्ष काय रूप धारण करतो. स्थानिक प्रशासनाने ठरवलं होतं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या साहाय्याने बंद मोडून काढायचा. चौकाचौकात लोकांना खुलके व्यवहार चालू ठेवण्याचं आवाहन, संरक्षणाचं आश्वासन, निर्भय बनण्याचं प्रवचन. परिणाम शून्य, कारण अस्मितानंतर आधी जान सलामत. तर इंफाळ टोटल बंद. प्रशासनाला विद्यार्थी संघटनेचा चेकमेट होऊ न देण्यासाठी प्रशासनाने इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईटशी कॅन्सलिंग केलं. आणि अखेर संघर्ष यावर येऊन ठेपला की आजची फ्लाईट वाटेल ते करून जायलाच हवी. यात इंडियन अस्मितेचा छोटासा विजय, तर तितकंच वाटेल ते करून ती जाता कामा नये यात मैतेई अस्मितेचा विजय. मी आणि माझा सहकारी, आम्ही दोघं त्या फ्लाईटवरचे प्रवासी इंडियन्स. संरक्षणात इंडियन एअरलाइन्सच्या ऑफिसात लोखंडी जाळीच्या दरवाजाआड उभे. हे ऑफिस इंफाळमधल्या एका प्रचंड मोठ्या मध्यवर्ती चौकाच्या एका बाजूला. चौरस्ता अनेक बाजूंनी येऊन अनेक बाजूंना जाणाऱ्या रस्त्यांनी बनलेला. त्याच्याबरोबर मध्यभागी नेमाने गांधीजींचा काठी टेकणारा पुतळा सालाबादप्रमाणे उभा आसनस्थ. आम्ही संरक्षणातच बसमध्ये बसलो. प्रत्येकाची रीतसर तपासणी शरीरावरून मेटल डिटेक्टर फिरवत. बस भरल्यावर दाराशी मशीनगनधारी 2 डेडली डोळे, पुढे एक चिलखती गाडी, मागे एक. गिअर टाकून वेग पकडत चौकात शिरते तोवर सर्व बाजूंच्या रस्त्यांवरून रोरावत मोठ्यानं हॉर्नची एस्केप ट्यून देत अनेक जीप चौकात घुसतात. कचकचून ब्रेक्स दाबत सर्व रस्ते अडवून टाकतात. त्यांच्या टायरच्या घसटत आलेल्या काळ्या खुणा जिथे संपतात तिथे पटापट जीप्समधून उड्या टाकत, लाईट मशीनगन रोखत, पुरेसं अंतर ठेवून बसभोवती पोझिशन्स घेतात ती जीन्समधली तरुण मणिपुरी पोरं. बसमधले इंडियन्स पटापट उतरून मिळेल त्या मागे आश्रय घेत आहेत आणि आम्हाला गांधीजींच्या पुतळ्यामागे जागा सापडते. तोवर परत सर्व बाजूंनी सायरन्सचे आवाज, ब्रेक्सच्या आवाजाचं क्रौर्य, जीप्समधून बुटांच्या शिस्तबद्ध उड्या, मोजक्यात झटपट हालचाली आणि अक्षरशः डोळ्याचं पातळ लवतंय तोवर भारतीय सैनिक या मणिपुरी पोरांच्या भोवतीनं फास टाकतात. ठरवून कुठल्याही दिग्दर्शकाला अशी नाट्यमयता क्वचितच आणता येईल. अशी नाट्यमयता हा अस्मितांच्या संघर्षाचा अज्ञात निर्दय दिग्दर्शक आणतो आहे. कारण या जड टेन्शनपूर्ण क्षणांनाही पार्श्वसंगीत म्हणून गावात कुठेतरी कोणीतरी एक रेकॉर्ड लावली आहे. ती वाहत्या वाऱ्याबरोबर मधनच आमच्या कानावर पोचते आहे. न मुंह छुपा के जियो और न सर झुका के जियो. त्रिमितीतल्या फोटोसारखं उमटलंय ते हे रूपक चित्र. भारतीय अस्मितेची वाट पुसत आम्ही 2 पांथस्थ
एका चौऱ्याहातल्या वेढ्यात बंदिस्त, वाटा अडवलेल्या, रोखलेल्या बंदुकांपासून आश्रय गांधीजींच्या पुतळ्यामागे. गुरुदेव टागोरांच्या व्हेअर हेड इज हेल्ड हाय या ओळीशी नातं सांगणारी कव्वाली लांबून ऐकू येते, ना मुंह छुपा के जियो. कोणत्याही क्षणी गोळ्यांचा वर्षाव होईल. त्या प्रत्येक गोळीवर प्रतिस्पर्धी अस्मितांची नावं लिहिलेली असतील. या प्रत्येक क्षणाच्या पोटी लपलेल्या प्रचंड हिंसाचाराच्या हादरवून सोडणाऱ्या शक्यता. म्हटलं तर थट्टा, म्हटलं तर अर्थगर्भता, पण आमचा आश्रय गांधीजींच्या पुतळ्यामागे. रस्ता शोधणारी अशी विविध पात्र इम्फाळमध्ये, कधी गुवाहाटी, श्रीनगर, अमृतसरमध्ये, कधी दिल्ली, अयोध्या, अलीगड, फैजाबादमध्ये, कधी देवराला, छत्तीसगड, कलाहंडीमध्ये किंवा दार्जिलिंग, अर्नाकुलम, मीनाक्षीपुरममध्ये, दमुहा, बेलछी, जेहानाबाद, नूनही नगमामध्ये, खेड शिवापूर, पिंपळगाव, बसवंतमध्ये घटनांना प्रतिसादी राहत, अल्पस्वल्प काम करत, धडपडती पावलं उचलत राहतात. अडखळतात, ठेचकाळतात, पण इतिहास वर्तमानाला वाटा पुसत पुढे जाऊ पाहतात. आम्हाला आमची अस्मिता, आमचं जगणं भोवतालाशी, देशाशी, समाजाशी जुळल्यासारखं वाटतं. त्याला काय करणार? पुढल्या मुक्कामावर काय? गोळ्यांचा वर्षाव, हिंसाचार, वर्गयुद्ध, केऑस, बाल्कनायझेशन, की या शक्यतांशी भिडत, त्यावर मात करत जीवनाच्या सर्व अंगांनी बहरून येणारं मुक्त प्रतिभासंपन्न राष्ट्रीय जीवन. सापडत जाणाऱ्या रस्त्याची गोष्ट मानगुटीवर बसलेल्या वेताळासारखी उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त मांडते. पण ते अशा काही पद्धतीनं की प्रश्नांच्या त्या मांडणीतच संभाव्य उत्तरांकडे, निदान त्या उत्तरांच्या दिशांकडे संकेत झालेला असतो. आणि हे माहीत असून, हे राजा, तू मौन पाळलंस तर तुझ्या मेंदूची का ह्या देशाची छकलं होऊन ती तुझ्याच पायावर लोळायला लागतील. प्रवास असा चालूच असतो दशकातून शतकाकडे. मित्र म्हणतात लिही, अजून लिही. ते अस्वस्थ दशक होतं. आता उद्ध्वस्त दशकाची डायरी लिही. या शेवटच्या दशकात छातीवर ओझं आल्यासारखं वाटतं. जाणाऱ्या दशकाचं, त्याहीपेक्षा येणाऱ्या शतकाचं, आणि त्याच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या या अभद्र दशकाचं. अजून सुमारे 365 गुणिले 3-4 एवढ्या दिवसांनंतर उजाडणाऱ्या भवितव्याकडे प्रवास चालू असतो. माझा, आपला शोधही चालू असतो. माझ्या भोवतीच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक, पर्यावरणांशी असलेल्या नात्यांचा, माझ्यातल्या मीपणाचा, भारतीयाचा, माणसाचा, या एकमेकांशी असलेल्या अद्वैताचा. अद्वैत मीपणाचं आम्हीपणाशी, अद्वैत आतल्या अस्वस्थतेचं बाहेरच्या उद्ध्वस्ततेची, अद्वैत हिंदूपणाचं माणूसपणाशी, मानवतेशी. 2. एकूण एवढं आठवतंय की त्या दिवशी ठरल्याप्रमाणे इंडियन एअरलाइन्सचं विमान हवेत झेपावलं. भारताच्या राष्ट्रीयत्वाविषयी, एकात्मतेविषयी काही प्रश्न, काही उत्तरं धावपट्टीवर मागे सोडत, बरेचसे प्रश्न स्वतःच्या पोटात घेत विमान आकाशस्थ झालं. सापडत जाणाऱ्या रस्त्यावरचं एक वळण साजरं झालं तेव्हा देशप्रश्नाशी बांधिलकी मानून भारतीय समस्यांच्या घनदाट जंगलात शिरल्यास काही काळ लोटला होता. आपल्या छोटेपणाचं, क्षुद्रपणाचं भान तर होतंच, पण त्या क्षुद्रपणातही आपल्या असलेपणाचा अर्थ काही उमगेल तो आपलं नातं व्यापक संदर्भांशी जोडल्याने, देशप्रश्नाशी जोडल्याने, असं वाटल्यामुळे राष्ट्रीय अस्मितेचे रस्ते शोधायचा प्रयत्न चालू होता. शब्दांची ही साथ होती, ते कृतीचं साधन म्हणून. कृतीचं साधन म्हणून शब्दांचा शोध आणि भारतातल्या राष्ट्रीयत्वाचा ठाव घेण्याचा प्रयत्न हे एकाच काळी जुळून आलं. ते आंध्रमध्ये. वर्ष 1977, नोव्हेंबर-डिसेंबर. निसर्गनिर्मित ट्रॅजेडीच्या पार्श्वभूमीवर मदतकार्य करताना मानवनिर्मित ऐक्याचंही एक भावपूर्ण दर्शन घडलं.
एव्हाना वापरून वापरून गुळगुळीत पार निसरडी झालेली संज्ञा वापरायची तर विविधतेतली एकता. आणि सॉरी, पण दुसरी नेमकी संज्ञा सापडत नाही. पण गुळगुळीत झाली आहे म्हणून जणू टाकून देऊन विविधतेचं तत्वज्ञानच हळूहळू वेगळेपणाचंही भूत बनायला लागलं होतं, तेही याच सुमारास. फुटीरतेचं चक्रीवादळ अधिक आकार घ्यायला लागलं होतं. त्याआधी ब्रिटिश राजचा विरोध म्हणून लढताना त्या विविधतेतल्या ऐक्य पोषक गोष्टींचा शोध घेत राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. ब्रिटिश राज गेल्यावर आता विविधता पोषक अस्मिता आपापल्या आविष्कारासाठी लढायला लागल्या. म्हणजे फक्त बाह्य सत्तेविरुद्ध लढण्यापुरतंच राष्ट्रीयत्व का? म्हणजेच प्रतिक्रियात्मक, झेनोफोबिक, की विधायक विकासाची आव्हानं पेलण्याकरता? हिमालयाच्या दक्षिणेच्या या भूराजकीय युनिटच्या विकासाच्या शक्यता एकात्मतेत आहेत आणि एकात्मतेची पाळंमुळं त्याच्या इतिहास वर्तमानात खोलवर आहेत, संस्कृतीत आहेत. असे प्रश्न आंध्र वादळाच्या लाटेबरोबरच तितक्याच हिंस्त्रपणे आमच्यापर्यंत येऊन थडकले. म्हणजे त्याआधी हे प्रश्न होते, पण पुस्तकात, बैठकींमध्ये, व्याख्यानं, शिबिरं यामध्ये आता आंध्रच्या किनाऱ्यावर प्रेतं उचलताना, झोपड्या बांधताना त्या प्रश्नांची अस्वस्थ करणारी धार प्रत्यक्ष जाणवली. ती जाणवता जाणवताच विधायक ऐक्याचा आश्वासक सूर तिथंच भोवती दरवळत होता. पण तो वादळापुरताच? आमचं ऐक्य फक्त चीनच्या आक्रमणापुरतं, पाकिस्तानशी लढण्यापुरतं, की 80, 90, 100 कोटींच्या उत्थानाकरता? आणि असं लढायला प्रतिक्रियात्मक आव्हान नसेल तर आम्ही शिथिल, दुभंग, आपसात लढून संकट निर्माण करणारे? असं काय काय अस्पष्ट असं भावलं, तेच सगळं इम्फाळ, आसाम, ईशान्य भारताच्या प्रवासात सोबत होतं. तर जवळजवळ राहावेना म्हणून पेन उचललं. आंध्रमधून परतल्यावर काही वेळ हाताशी होता म्हणून खरडत सुटलो. या आंध्रानुभवापासून मग आयले तसे गायले ची प्रथा सुरू झाली. आंध्रानुभव लेख आप्पांना दाखवला तर त्यांनी आग्रह धरला की कुठेतरी दे. कुठे देणार? आधीची बरीच वर्ष माणूस वाचत होतो. त्यावेळीही वैचारिक कोश तयार व्हायला माणूसची मदत होत होती. म्हणून लेखांच्या पानांची रद्दी उचलली आणि संपादक माजगावकरांच्या टेबलवर नेऊन टाकली. वाट पाहत थांबलो साभार परतच्या टपालाची. तर निरोप आला की प्रूफ तपासायला येऊन जाता का? माणूसची वाचक म्हणून संगत होती, ती लेखकू म्हणून सुरू झाली. बाकी लेखकाला भरपूर स्वातंत्र्य देणारा, शक्यतो मागे राहून पण परिणामकारकपणे संपादकपणाचं सुकाणू सांभाळणारा, सर्व विचार, विचारधारा, कार्य, चळवळींना आपले दरवाजे खुले ठेवणारा आणि सातत्याने विधायक स्वयंसेवी चळवळींचा वेध घेत मराठीत विकास पत्रकारिता जोपासणारा माजगावकरांसारखा संपादक दुर्मिळ, हे तर खरंच. पण तितकंच हेही खरं की विवेकानंद प्रणीत राष्ट्रविचार वर्तमान देशप्रश्नांचा विचार करताना गांधीजींपर्यंत पोचत होता. तसा माणूसचा सावरकर प्रणीत राष्ट्रविचारही. म्हणून माणूस आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही एकाच वैचारिक पृष्ठभूमीवर होतो. या भूमीला चौकटी नव्हत्या, झापडं नव्हती, बंदिस्त पोथी प्रवणता नव्हती, म्हणून संगत जुळली. माणूस करता लिहिता लिहिता सापडत जाणाऱ्या रस्त्याची काही वळणं उलगडत गेली. मुख्य म्हणजे काही प्रातिनिधिक राष्ट्रवादी विचार परंपरांमध्ये आर्थिक, ऐहिक, सेक्युलर विचारांकडे जवळजवळ दुर्लक्ष करण्याची, त्यांना कमी लेखण्याची सहज प्रवृत्ती होती. त्यापासून वेगळी वाट शोधत आर्थिक, ऐहिक प्रश्नांना प्राधान्य देत गेलो. अर्थशास्त्राचा पुस्तकी अभ्यासही त्याच दिवसात चालू होता, म्हणून इंडियन इकॉनॉमिक्स थोडंसं कळायला लागल्यासारखं वाटत होतं. याच दशकात असं राष्ट्रवादी आणि अर्थवादी प्रवाहांचं अद्वैत शोधण्याच्या या धडपडीत असतानाच महाराष्ट्रात शेतकरी चळवळीचा स्फोट झाला. आता मागे वळून पाहताना वाटतंय की या दोन अनुभवांविषयी त्यावेळी लिहिलं नाही हे जरा चुकलंच. आळस, दुसरं काही नाही. सापडत गेलेल्या रस्त्यावरचे हे दोन फार महत्वाचे अर्थपूर्ण अनुभव होते.
सापडण्याच्या धडपडीला अर्थ देण्यात त्यांचं योगदान मोठं होतं आहे. त्यांची त्याच वेळी संहिता केली असती तर. एक अनुभव नाशिक जिल्ह्यातला, मुख्यतः निफाड हा तळ करून एका संशोधन प्रकल्पाचा डेटा गोळा करण्याकरता घालवलेले 4-5 महिने, आणि दुसरा हा शरद जोशी शेतकरी चळवळीचा. आणि त्या दोन्ही अनुभवांची सरमिसळ होऊन मनात एक अक्षरशः अर्थपूर्ण शिल्प उभं राहिलं आहे. संशोधन प्रकल्प होता ग्रामीण नेतृत्वाचा उदय आणि लोकशाहीचा प्रयोग. सर्वसाधारणतः भारतातला, मुख्यतः महाराष्ट्रातला. कॅनडामधल्या क्वीन्स विद्यापीठात भारत हा विषय शिकवणारे प्राध्यापक जयंत लेले यांच्या याच विषयावरच्या संशोधन प्रकल्पाचा हा भाग 2 होता. सुमारे 10-12 वर्ष आधी त्यांनी एलिट प्लुरॅलिझम या नावानं याच विषयावरचा संशोधन प्रकल्प प्रसिद्ध केला होता. ग्रामीण नेतृत्वाचा उदय आणि लोकशाहीचा प्रयोग यावरच्या त्यांच्या संशोधनाचा जणू सर्व आशय आणि अर्थ या 2 शब्दात व्यक्त होतो, एलिट प्लुरॅलिझम. आता याच संशोधनाचा अद्ययावत करून बदललेल्या काळानुसार त्यांना भाग 2 मांडायचा होता. पहिल्या वेळी त्यांनी सॅम्पल म्हणून सातारा आणि नाशिक जिल्हे निवडले होते. त्यावेळी नुकतीच संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी पूर्ण झाली होती. त्यात या 2 जिल्ह्यांचा वाटा मोठा होता, म्हणून तेच जिल्हे सॅम्पल स्टडीसाठी घेतलेले होते. म्हणूनच भाग 2 मध्येही तेच जिल्हे. तर अद्ययावत डेटा गोळा करण्याकरता म्हणून नाशिक जिल्ह्यात, त्यातही निफाड तालुक्यात जाण्याची संधी मला मिळाली होती. काही विशिष्ट प्रकारच्या प्रश्नपत्रिका समाजाच्या विविध स्तरातील नागरिक, पुढारी आणि विविध चळवळींचे प्रणेते यांच्याकडून चर्चा करून भरून घेण्याचं काम होतं. ते नीट करता यावं म्हणून प्राध्यापक लेलेंचं एलिट प्लुरॅलिझम हे पुस्तक वाचून काढलं. शरद जोशींच्या बोलण्यातही या पुस्तकाचा उल्लेख असायचा. तिथेच एक झटका बसला. ग्रामीण भारताचं, महाराष्ट्राचं, तिथल्या अर्थ राजकीय व्यवस्थांचं, नेतृत्वाचं हे विश्लेषण आधी आणि नंतरही कुठं सापडलंच नाही. आपल्या वर्तमान बौद्धिक परंपरांचा खेद सततच वाटत असायचा. आमच्या बुद्धिवंतांचं जनसामान्यांपासून तुटलेपण, एलियनेशन हाही नेहमीचा अस्वस्थ करणारा विषय होता. पण क्वीन्स विद्यापीठातल्या ह्या प्राध्यापकानं या जाणीवा जास्त बोचऱ्या करणारं संशोधन आमच्यापर्यंत आणून पोचवलं. त्यांच्यापाशी इथल्या परिस्थितीच्या विश्लेषणाची बौद्धिक अवजारं होती खरी. ग्रामीण भारताची किंवा नुसत्याच भारताची म्हणूया हवं तर, आलीच असली तर थोडीशी समज ही त्या 4-5 महिन्यांच्या नाशिक निफाड मुक्कामाची मिळकत. ती समज यायला क्वीन्स विद्यापीठाचं सौजन्य हा आमच्या बौद्धिक परंपरांना हॅट्स ऑफ. नाहीतरी अजूनही ग्रामीण भारताचा गावगाडा कळायला अनेकांना रॉबर्ट चेंबर्सच लागतो. उगीचच, पण निफाडमध्ये राहताना, वावरताना, काम करताना याचं भान कधी सुटायचं नाही की हे न्यायमूर्ती रानड्यांचं गाव. नर फाटक लिखित चरित्रातला बाळ बैलगाडीतून खाली पडल्याचा प्रसंग. उगीचच तर खरंच भावनिक वाटणं आपलं की भारतीय राष्ट्रविचाराची अर्थवादी मांडणी करणारा दादाभाई नौरोजींबरोबर काम केलेला हा 19व्या शतकातला अध्वर्यू आचार्य जावडेकरांच्या आधुनिक भारतच्या सौजन्यानं हे विश्लेषण आमच्यापर्यंत पोचलं. मराठ्यांच्या उदयाचाही एक मूलभूत कार्यकारणभाव मांडणारा तज्ज्ञ. या सर्वांबरोबरच हेही विसरता यायचं नाही की परकीय सरकारच्या शासकीय सेवेत राहूनही ज्यांनी सामाजिक चळवळीची कास धरली असा सामाजिक परिषदेचा संस्थापक न्यायमूर्ती. IAS करता परीक्षांची तयारी तेव्हा सुरू केली होती. त्याचा हा निफाड तालुका आता 3-4 मोठ्या धरणांनी भिजवलेला, बागायती, ऊस, कारखाने, सहकार चळवळ यांनी विकसित केलेला. तसाच नाशिक जिल्हा औद्योगिक आणि शेतकी दोन्हीतल्या विकासाची खूप पावलं पुढे गेलेला. तरी अजून आदिवासी, मागासलेला भाग ठेवणारा, निशंकपणे म्हणायचं तर महाराष्ट्रातला एक जागृत जिल्हा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते शेतकरी चळवळीपर्यंत अनेक चळवळी, विचारधारा, संघटना यांच्या भोवऱ्यांचं केंद्र असलेला, विकासाची औद्योगिक चळवळ, शेतकी चळवळ, वनीकरणाच्या नव्या प्रयोगांची चळवळ
अनेक रचनात्मक किंवा संघर्षात्मक स्वयंसेवी कार्य, काँग्रेसी, हिंदुत्ववादी, समाजवादी, साम्यवादी, सहकार चळवळी, शरद जोशींची शेतकरी चळवळ, दलित, राष्ट्रसेवा दल, संघ या सर्व चळवळींचे महत्त्वाचे नेते कार्यकर्ते या नाशिक जिल्ह्यातले होते. चळवळीही अजून धगधगत होत्या. अगदी शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, नाट्यविषयक चळवळींचंही नाशिक हे जागृत स्थान होतं. मुद्दा हा आहे की या सर्वच्या सर्व क्षेत्रातल्या बहुतेक सर्वच्या सर्व नेत्यांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना भेटण्याची, बोलण्याची, शास्त्रशुद्ध रीतीने माहिती टिपून घेण्याची संधी त्या 4-5 महिन्यात मिळाली. त्या सर्व नुसत्या औपचारिक मुलाखती नव्हत्या, तर एकेका नेत्या कार्यकर्त्याच्या संपूर्ण जीवनाच्या तपस्येचा ठाव घेण्याचा प्रयत्न करणारे विस्तृत, हृदय खोलून झालेले संवाद होते. एकेका चळवळीच्या सैद्धांतिक व्यावहारिक प्रवासाची आस्तिक्य बुद्धीनी पण चिकित्सकपणे केलेली चिरफाड होती. म्हणून समजावून घेताना तरी त्यांच्यातलाच एक होऊन जवळून वावरताना व्यक्तिगत संवाद, पक्ष संघटनांच्या बैठकींमध्ये बसून नोंदवलेली टिपणं, जाणवलेले उलटसुलट अंतःप्रवाह या सर्वातून मनात समग्रपणे उमलून आलेला अर्थ काही वेगळाच आहे. त्याच काळात मध्येच गुजरातमधल्या राखीव जागा विरोधी आंदोलनात शिरून परतलो. आणखी मध्ये शरद जोशींबरोबर चळवळीचे निखारे पुढे टाकत जाणाऱ्या या माणसाबरोबर महाराष्ट्रभर प्रवास झाला. अनुभवांची सरमिसळ झालीय ती या अर्थानं. गुजरातमधनं नुकतंच पुन्हा नाशिक जिल्ह्यात परतल्यामुळे दलित सवर्ण नेत्या कार्यकर्त्यांशी बोलताना एक जास्तीचं भान होतं. महाराष्ट्रातल्या दलित चळवळींचाही रीतसर म्हणावा असा अभ्यास मग त्यावेळी सुरू केला आणि शेतकरी चळवळीची तर नाशिक जिल्हा ही त्यावेळी एक गुहाच होती. शरद जोशी आणि शरद जोशी प्रणीत शेतकरी चळवळीशी पहिला परिचय पहिल्यांदा म्हणजे 1979च्या कांदा आंदोलनाच्या वेळी. आमचा एक मित्र कांदा आंदोलन पाहून शरद जोशींशी बोलून परतला. त्यांनी माणूससाठी एक छोटा लेख लिहिला, ड्रॅगन जागा होत आहे या शीर्षकाखाली. ही त्याची नेहमीची अतिरेक करण्याची सवय असं समजून आम्ही त्याला हसलो होतो. अशा आमच्या इंडियन जाणीवा अजून असमंजस होत्या. पण मग 80-81चं उसाच्या भावाचं आंदोलन पाहताना मात्र ड्रॅगन जागा होत असल्यासारखं वाटत होता. एकीकडे देशप्रश्नांचा अभ्यास आणि काम म्हणजे मुख्यतः ग्रामीण भारताचा म्हणजे शेती आणि शेतीप्रधान अर्थव्यवस्थांचा विचार असं थोडं थोडं वाटायला सुरुवात झालेली असतानाच शरद जोशींचं हे शेतमालाच्या भावाचं अर्थशास्त्र कानावर आदळलं. उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाची मागणी घेऊन प्रत्यक्ष उभं राहिलेलं आंदोलन, तर त्यांच्याच परिभाषेत सांगायचं तर इंडिया भारत दोन्हीकडे येऊन आदळलं. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा विचार भावणं जसं सुरू झालं होतं तसंच त्या दिवसात अंधुक अंधुकसं हेही जाणवायला लागलं होतं, कोणताच एक इझम, एक पोथी भारताला लागू होत नाही. भारतीय वास्तव समजावून घ्यायला सर्व पोथ्या अपुऱ्या आहेत. उजवे डावेपणाची सर्व लेबलं परिस्थिती समजावून घ्यायला पुरेशी पडत नाहीत. एका टप्प्यापर्यंत वास्तवाचं विश्लेषण करायला ती अवजारं उपयोगी पडतातही, पण त्यांनाच चिकटून बसण्याने मग वास्तव समजावून घेण्यात मर्यादा पडतात. अशा दिवसात हे काहीतरी नवीन अर्थशास्त्र ऐकायला मिळालं. शेतकरी संघटित होत असल्याचं अघटित दृश्य पाहायला मिळालं. या माणसाची चळवळीची वैचारिक बैठक कदाचित हिस्टॉरिकल मटेरियलिझमची असेल, पण तो सांगतोय तो अर्थशास्त्रीय उपाय केन्शियन आहे, ग्रामीण भागात क्रयशक्ती निर्माण करण्याचा, आणि वापरतोय ते संघटनेचं चळवळीचं तंत्र माओचं आहे, ग्रामीण भागाला शहरी भागाविरुद्ध संघटित करण्याचं. तर मंत्र मात्र गांधीजींचा आहे, सत्याग्रही चळवळीचा. आपल्या आचार्य राममूर्तींनी जीन्समधला गांधी म्हटल्याचं शरद जोशींना किती बरं वाटायचं. तोंडानी गात गुणगुणत असतो गाणी सेवादल परंपरेतली, आणि भीक नको, घामाचे दाम हवे हा स्वाभिमान शेतकऱ्याला शिकवताना खरं राष्ट्र ते आम्हीच आहोत असं म्हणतो. म्हणजे एकूण मिळून कुठल्याच पोथी, लेबल, सिद्धांतात न बसणारी आणि त्यामुळे विचारवंत, भाष्यकार, बुद्धिवंत यांनाच नव्हे तर नेते, पुढारी, प्रशासक यांनाही काही काळ गोंधळात टाकणारी अशी चळवळीची प्रक्रिया जवळून पाहायला, सहभागी व्हायला मिळत होती. पंजाबमध्ये काम करताना पदयात्रेच्या दिवसात शरद जोशी आणि पंजाबमधल्या भारतीय किसान युनियननं
विधान भवनाला घातलेल्या वेढ्याचं अद्भुत दृश्य पाहायला मिळालं होतं. परत आल्यानंतर गप्पांमध्ये शरद जोशींनी हे मांडणं की शेतमालाला भाव हे पंजाब समस्येवरचं उत्तर असू शकतं, हे थोडं क्विझोटिक वाटतं खरं, पण त्यातही काही प्रमाणात सत्याचा अंश असू शकेल, हे जाणवायला ज्यानं त्यानं तो विधानसभेचा वेढा, त्यातलं हिंदू शीख ऐक्याचं दर्शन घ्यायला हवं होतं. 1984 हे वर्ष संघटनेनं पुकारलेलं शेतकऱ्याचं दुसरं स्वातंत्र्य मिळवण्याचं वर्ष. त्याला इंदिराजींच्या हत्येमुळे लागलेलं दुसरं वळण. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून शेतकरी चळवळ कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश इथे आंतरराज्य समन्वय समितीच्या रूपात संघटित होणं. 85च्या फेब्रुवारी मार्चच्या महत्त्वाच्या महिन्यांमध्ये माझं शरद जोशींबरोबर प्रवास करण्याचं भाग्य त्या काळातलं. महिंदर सिंग टिक्कैत फेनॉमेनन या चळवळीचे चढउतार, शरद जोशी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होणे वगैरे वगैरे हा सर्व चालू इतिहास आहे. ही शेतकरी चळवळ किती यशस्वी झाली, ड्रॅगन खरंच कितपत जागा झाला, किती पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाले, कृषी मूल्यविषयक धोरणावर किती प्रभाव पडला वगैरे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांची उत्तरं मला माहीत नाहीत. कदाचित हे न्यायदानाचं काम इतिहास करेल. मला हे माहिती आहे की आमच्या मनाचा गाभारा शेतीविषयक अर्थवादी जाणीवेनं उजळून निघालेला आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर एक वेगळा, परिपूर्ण किंवा पुरेसा नसेल पण वेगळा प्रकाश पडून राहिलेला आहे. तोही या शेतकरी चळवळीशी नातेसंबंध जडल्यामुळे. नंतरच्या दिवसात शरद जोशी म्हणायचे की माझ्या चळवळीचा पुढचा टप्पा म्हणजे स्त्री चळवळ. पारिभाषिक शब्दांचा, जार्गनचा सोस नसल्यामुळे किंबहुना तिटकार असल्यामुळे त्यांनी स्त्रीमुक्ती वगैरे शब्द वापरले नसावेत. पण पश्चिमी स्त्रीवादी चळवळीत काही उणं कमी आहे असं नव्हे. केवळ शहरी मध्यमवर्गीय स्त्रीपुरती मर्यादित नसलेली, म्हणजे पुन्हा शहरी मध्यमवर्गीय स्त्रीवादी चळवळ कमी लेखण्याचं कारण नाही, पण खऱ्या अर्थाने ग्रामीण, चुलीवर बसून भाकऱ्या थापताना रोज हात भाजून घेणारी, अर्थोत्पादक कामात पुरुषाबरोबर सहभागी असणारी, पण जिचा सहभाग राष्ट्रीय उत्पन्नात गणतीत घेतला जात नाही, अशा ग्रामीण स्त्री चळवळीचं रूप शरद जोशींच्या मांडणीत प्रयत्नात होतं. ते 1986च्या सप्टेंबरमध्ये चांदवडला झालेल्या महिला अधिवेशनात आणि प्रकाशित झालेल्या चांदवडच्या शिदोरीत दिसलं. पुढे मी IAS होऊन बसलो, काय करणार. 84, 85, 86ची ही वर्ष अशी रसरशीत, जिवंत, चैतन्यदायी होती. अनेक संस्था, संघटना, चळवळी, विचारधारा यांच्याशी जवळून संबंध येत होता, अजूनही आहे. दोस्त मंडळी तर संघटना, चळवळी, विचारधारांच्या भिंती भेदून सर्वत्रच विखुरलेली होती, अजूनही आहेत. म्हणून जणू नित्य नवा दिस जागृतीचा होता. रस्ता सापडत जात होता. हा मनाच्या उत्क्रांतीचा रस्ता सापडत जाण्याची गोष्ट. आपली अस्मिता सामूहिक अस्मितेशी एकरूप झाल्यासारखी वाटण्याची गोष्ट रम्य आहे. रम्य आहे मन बुद्धीवरच्या साखळ्या गळून पडत असलेल्या जाणवणं. अस्मितेचं असं आत्मविश्वास संपन्न बनत जाणं रम्य आहे की जिथे योग, आसनं, प्राणायामाचा पुरस्कार करताना जिम, वेट्स, एरोबिक्सचा निषेध करावा लागत नाही. आयुर्वेदाचं शास्त्र आपलं मानून संशोधन समजावून घेताना ॲलोपॅथी निषिद्ध ठरत नाही. भारतीय क्लासिकल संगीतावर प्रेम जडतानाही काही कळत नसून पॉप रॉकची ॲलर्जी होत नाही. एकाच वेळी हे साखळ्या गळत असतानाही आपल्या मुळांचं भान येणं रम्य आहे. त्यातून उमलत येत राष्ट्रीय स्वत्वाचा अंशतः का विना प्रकाश खुलणं रम्य आहे. IAS होणं हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार, पण तो विषय वेगळा. तूर्त हे महत्वाचं की रस्ता सापडत जाण्याची प्रक्रिया अर्थपूर्ण आहे आणि नित्याची आहे. ती कधी पूर्ण होत नसते की अंतिमता आता रस्ता सापडला. कॅल्क्युलसमधल्या समीकरणासारखं आहे, f of x टेंड्स टू इन्फिनिटी. f of x इन्फिनिटी बनत नाही, अनंताच्या दिशेने जात राहते. ज्या क्षणी ते अनंत बनतं त्या क्षणी समीकरणाचं अस्तित्वच, कारणच संपतं. इट सीजेस टू एक्झिस्ट. रस्ता तसा कधी सापडत जातो, कधी हरवत जातो. प्रत्येक पावलावर पायालाच हजारो वाटा फुटलेल्या असतात. त्यांचा शोध घेत धडपडत चालत राहतानाच
मनातली समज कणाकणाने, अनेकदा अबोधपणाने साठून येत एका संध्याकाळी एक निश्चित रूप धारण करते. जवळजवळ साक्षात्कारी म्हणावा असा क्षण जन्माला घालते. अनेक क्षणांच्या अबोध जडणघडणीनंतर या एका क्षणाला ती जाणीव निश्चित शब्द आकार व्यक्त करते. अशीच एक संध्याकाळ मनावर जाणीवेचा ठसा उमटवून राहिलेली. तसं नुसतं बाह्यतः ऐहिकतः त्यात विशेष काहीच नाही. सगळ्या संध्याकाळींसारखीच ही एक संध्याकाळ. नाशिक जिल्ह्यातल्या त्या दिवसांमधली. काम संपत आलेलं, त्यामुळे हिंदुत्ववादी, साम्यवादी, समाजवादी इत्यादी इत्यादी, रचनात्मक, संघर्षात्मक विधायक इत्यादी इत्यादी, कामगार, विद्यार्थी, स्त्री, शेतकरी इत्यादी इत्यादी अशा विविध विचारधारा, संघटना, चळवळी आणि त्यांच्या परस्परांशी असलेल्या अनुबंधांचा प्रचंड गदारोळ डोक्यात उडालेला होता. सर्वांशी बोलताना आपल्या चळवळीच्या मूल्यमापनाचा, पुढच्या वाटचालीच्या प्रश्नांकिततेचा एक सूर ठळकपणे उमटलेला होता. तो डोक्यात घोळवत दूरस्थ एका गावातून बाहेर पडलो होतो. शेतकरी संघटनेची शासकीय अधिकाऱ्यांना गावबंदी असल्याची पाटी मागे पडली. गाव मागे पडलं. अंधार प्रकाशाचा जादूमयी खेळ करणारी संध्याकाळ. दूरवरून बैलांच्या गळ्यातले घुंगरू एक रिदम देत होते. मानवी वस्त्यांचे छोटे छोटे पुंजके दिसत होते. रस्ता असा नव्हताच. शेतातून, बांधावरून वळत वळत जाणारी एक न आखलेली पायवाट होती. म्हणजे प्रत्येक पावलावर आपल्याला सुचेल ती, भावेल ती वाट होती. शेतं भाजून झाली होती, पण अजून पेरण्या झाल्या नव्हत्या. सर्व दिशांना दूरवर सपाट, काळीशार, सुपीक जमीन पसरलेली. तरारून येणाऱ्या पिकाची वाट पाहत. तिला खरोखरच आभाळानी अर्धगोल निळशार पांघरून घातलेलं आणि डोक्यात गदारोळ सांगायला लांबण लागणारं हे चित्र क्षणार्धात मनावर उमटलं. तसा थांबलो. अगदी नीट एका जागी स्तब्ध थांबलं. असं आहे हे. हो, असंच आहे. असलं पाहिजे की अनेक विचारधारा, चळवळींनी जमिनीची भाजणी तर झाली. पीक तरारून यायचंय, पण पीक तरारून येण्याचं नवनिर्मितीचं शास्त्र कुठल्याच एका इझम, पोथी, प्रक्रियेला माहीत नाही. प्रत्येकाकडूनच घेण्याजोगं काही आहे, मोडण्याजोगं काही असावं. ते उत्कट भव्य काय घ्यावं आणि मिळमिळीत अवघेची काय टाकून द्यावं, या चौरस्त्यावर बहुतेक सर्व विचारधारा, चळवळी येऊन ठेपल्यात. ऑल मूव्हमेंट्स ॲट क्रॉसरोड्स. सर्वत्र एक अंतर्मुखतेचा मूड आहे. आजपर्यंतच्या वाटचालींचा आढावा घेतला जातोय. किती आलो, अजून किती जायचंय, पोचलोय तिथून निश्चित आखलेली अशी वाट नाही. जुने संदर्भ, जार्गन, पारिभाषिक संज्ञांच्या पलीकडे जाऊन भारतीय वर्तमान समजावून घ्यावं लागेल, तर रस्ता सापडत जाईल. हे करताना भारतीयपणाची बीजशक्ती उपयोगी ठरू शकेल. कदाचित कारण भारतीय संदर्भात सर्वच विचारधारा, चळवळी यांचा झापडं दूर करून विचार करण्याचा प्रयत्न केला तर एक समान दुवा सर्वांमध्ये दिसेल. मानवता विचार. ह्युमॅनिझम ॲज अन एसेन्शियल कंटेंट ऑफ ऑल मुवमेंट्स इन इंडिया. तर होय, नवनिर्मिती. ती करताना भारतीय मातीच्या बीजशक्तीचं भान बाळगणं आणि राष्ट्र ते विश्वैक्य विचार यातलं अद्वैत सांभाळणं, यात भारताच्या, आमच्या क्रायसिस ऑफ आयडेंटिटीचं उत्तर असावं.